नमस्कार मंडळी. आता खूप दिवस झाले रेसिपी अपलोड केली नाही, कारण लॉंग वीकेंड होता, होळी होती, फॅमिली टाइम होता. म्हणून विचार केला आज माझी मोस्ट व्ह्यूड रेसिपी आणि माझ्या घरात सर्वांना आवडणारी रेसिपी अपलोड करूया. ती म्हणजे, नाही समजलं ना? चला पटकन सांगते कोणती ती. आता माझ्या हातची स्पेशालिटी म्हणजे ठेचा वडापाव, आणि त्यासाठी इथे मी बटाटे बॉईल करून घेतले होते आणि दुसरीकडे मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला होता आणि दुसरीकडे कढईमध्ये तेल तापत ठेवले होते आणि त्याच्यामध्ये मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली होती. कढीपत्ता आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेला ठेचा घालायचा आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बॉईल केलेले बटाटे कुस्करून घालायचे आहे आणि वरतून कोथिंबीर टाकून छान व्यवस्थित सगळं परतून घेऊन थंड करत ठेवायचे आहे. दुसरीकडे बॅटरसाठी मी थोडंसं चण्याचं पीठ घेतलं होतं, थोडीशी हळद आणि चिमूटभर मीठ घालून छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं होतं. भाजी थंड झाल्यानंतर त्याचे वडे करून छान व्यवस्थित आपले बटाटे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि दुसरीकडे मी वडापावसाठी लागणारी चटणी करून घेतली होती. आता तुम्हाला याची सुद्धा रेसिपी हवी असेल तर लेट मी नो, मी ती सुद्धा शेअर नक्कीच करेल. आणि झाला ठेचा वडापाव खाण्यासाठी रेडी. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबवर सुद्धा सबस्क्राईब करा.